नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे. माझ्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. मी हाईट घेतलेली आहे 15 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, पाठीमागचा गळा आहे 10 इंच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं ब्लाऊज आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. खालचा कपडा आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि वर त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपला ज्यावेळेस बॉर्डरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस आपल्याला बॉर्डरच्या साईडनी कपडा जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बॉर्डर नंतर कमी जास्त होऊ नये. कारण का, अस्तर वरच्या साईडला जर जोडलं तर आपला वरच्या साईडचा कपडा एक्स्ट्रा जोडण्यात येतो आणि तेवढीच खालच्या साईडनी कंबरपट्टीच्या साईडनी बॉर्डर कमी होते. त्यामुळे ब्लाऊजचा शेप बिघडतो, फिनिशिंग छान येत नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जॉईन केल्यानंतर जे शिल्लक ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते साईडनी कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत गळा रुंदीमध्ये आणि गळ्याला गळ्याच्या सेंटरला कट लावून घ्यायचे आहेत. तर आता हे मी साडीचा कपडा काढलेला आहे. साडीचा कपडा माझ्याकडे थोडाच काढला होता मी, त्याच्यामुळे आपल्याला हा 2 जागेवर कट करून जॉईन करून घ्यायचा आहे. व्यवस्थित जॉईन करून घ्या. आता रीळ वेगळ्या कलरची आहे, त्याच्यामुळे आपल्याला दाबटीप द्यायची गरज नाही आहे. आपण हाताने प्रेस करून घेऊ शकतो, कारण का त्याला नंतर प्रेस लागणार आहे. तर मी काय केलेलं आहे, अस्तर ब्लाऊजच्या म्हणजे साडीच्या कपड्याचंच मॅचिंगचा अस्तर घ्यायचा आहे. कारण का साडीचा कपडा पातळ असल्यामुळे अस्तर जर आपण वेगळ्या कलरचं बसवलं तर आपला अस्तर वरी उमटून दिसेल आणि साडीचा कलर चेंज होईल. तर मी आता कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर कॅनव्हास पेपर आपला जे गळारुंदी आहे त्याच्यावरती गळारुंदी टाकून घ्यायची आहे. नंतर आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच गळारुंदी एक्स्ट्रा घेऊन लाईन टाकायची आहे आणि आपली पूर्ण गळारुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्या गळारुंदीच्या वरच्या साईडला 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. आडवी पुन्हा 1.5 इंचावर एक खूण करायची आहे आणि वरच्या साईडनी 3 इंचावर एक खूण करून आपल्याला आतमध्ये अर्धा इंचावर खूण करायची आहे. अशा प्रकारे हे आपल्याला तिन्ही डॉट मिळवून घ्यायचे आहेत, व्यवस्थित हाताने आकार देत देत. अशा प्रकारे आपला एक शेप तयार होतो. आपल्याला तीच गळ्याची डिझाईन बनवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, साईडनी 1.5 इंचावर खूण करून आपल्याला त्याचा पण एक आकार तयार करून घ्यायचा आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, नवीन नवीन व्हिडिओ पहा. हा ब्लाऊज संक्रांतीसाठी खूपच छान आहे. तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करू शकता. ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण व्हिडिओकडे येऊया. आपण जे दुसरी लाईन दिली ती आपण 1.5 इंचावर, तिथून आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे. तर आपला नेक रेडी आहे, पण आपल्याला हाच गळा दुसऱ्या साईडला घ्यायचा आहे. पलटी मारून जे खालच्या साईडचा आपण गळा दिसत आहे त्याच्यावर आपल्याला पेनने मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला 2 साईडला गळा उमटेल. तर तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला ह्याला कपडा लावून घ्यायचा आहे. आता मी पलटी मारणार आहे, त्याच्यामुळे अस्तरलाच कपड्याला काही मी पलटी मारणार नाही. जसं आहे तसं प्रेसने चिटकवून घेणार आहे. अशा प्रकारे याला प्रेस करून घ्यायचे आहे. तर मी याला प्रेस करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आपण प्रेस केल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला तो कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. पण त्याच अगोदर आपल्याला खाली साडीचा कपडा आहे त्याला आपली शिलाई बसलेली नाही आहे किंवा कॅनव्हासने पकडलेलं नाही. कॅनव्हासने फक्त अस्तरला पकडलं, त्याच्यामुळे आपल्याला कॅनव्हासवर एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला खालच्या साईडचा कपडा त्याला चिटकला जाईल. आणि एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊजचा साडीचा, तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. तर आता मी कटिंग करून घेतल्यानंतर फिनिशिंग अशी खूपच छान आलेली आहे. तर मला आपण रेडीमेड पायपिंग असेल तरीही लावू शकता. मी रेडीमेड पायपिंगचा कपडा आहे, मी ती कपडा वापरणार आहे. आणि 3 पदरी अगोदर झालेला आहे आपला डिझाईनचा फॅब्रिक,
त्याच्यामुळे त्याला पायपिंग दोरी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. तर ह्याच्यावरच खूप छान अशी पायपिंग तयार होते. तर आपल्याला उलटी पायपिंग जोडायची आहे, कारण का आपल्याला कळायला हवं आपलं फॅब्रिक किती पायपिंगमध्ये जात आहे. आणि जेवढे आपल्याला पायपिंगची साईज ठेवायची आहे तेवढाच कपडा आतल्या साईडला ठेवत आपल्याला पूर्ण पायपिंग जॉईन करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित पायपिंग जॉईन झालेली आहे. ओके. तर आपल्याला ज्या पण आतल्या साईडला कपडा धरून पायपिंग केली होती आपल्याला त्याच प्रकारे आता याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आपली पायपिंग तयार झालेली आहे. तर मी याला लेस घेतलेली आहे. तर ही लेस आपल्याला नीट जॉईन करून घ्यायची आहे आणि त्याला एक गाठ मारून घ्यायची आहे, एक लाईन मणी काढून. कारण का मणी सुईमध्ये आले तर मणी तुटतात त्याच्यामुळे, आणि गाठ नाही मारली तर आपली लेस उकलू शकते, उकलण्याची शक्यता आहे म्हणून. तर आपल्याला ही वन साईड लेस लावायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला दाब चेंज करून घ्यायचा आहे. मी माझा वन साईड दाब लावलेला आहे. तुम्हाला सिंगल दाबने चालेल, म्हणजे जो तुमचा आहे त्याने चालत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तो लावू शकता. ओके. तर आता आपल्याला वन साईड दाबने व्यवस्थित पायपिंगवर दाब ठेवून मण्याची काळजी घेत आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ही डिझाईन रेडी झाल्यावर खूपच छान आणि एकदम युनिक डिझाईन वाटणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण हे लेस जॉईन केल्यानंतर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येणार आहे. तर ब्लाऊज किती छान वाटत आहे. आता आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याचा गळा तयार करून घ्यायचा आहे. ओके. आपल्याला लगेच दाब बदलायचा नाही आहे. ज्यावेळेस आपण हे ब्लाऊजवर टिचिंग करू त्यावेळेस आपल्याला दाब बदलून घ्यायचा आहे. तर आपण असंच बोटनेकसाठी जर वरी ठेवलं तर किती छान वाटेल. आपण हे बोटनेक वर ठेवून असंच जॉईन करू शकतो, त्याने सुद्धा एक खूप छान तयार डिझाईन होते अशा प्रकारे. तर आता आपण काय केलेलं आहे, अस्तर वरच्या साईडला घेतलेला आहे आणि अस्तरवर उलटा करून आपण डिझाईन ठेवलेली आहे. तर ती डिझाईन आपल्याला सेंटरला टिच करून घ्यायची आहे. जे आपण पहिलं सेंटरला कटिंग मार्क केलं होतं त्याच्यावर टिचिंग करून घ्यायची आहे. आणि आपल्या आतल्या साईडचा गळा आहे त्याच्यावरून आपल्याला ती शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकदम व्यवस्थित आपण जे मार्किंग केलं तर शिलाई मार्किंग, ते शिलाई मार्किंग आपलं थोडंसं बाहेरच्या साईडने आलं तरी चालेल, आतमध्ये येऊ देऊ नका. कारण का शोल्डर नंतर मोठा होतो आणि फिटिंगच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता आपण काय करायचं आहे, शिलाई मार्जिन सोडून आपल्याला आतल्या साईडनी कॅनव्हस आणि डिझाईन कट करून घ्यायची आहे. जो आपल्या गळ्याचा आकार आहे तो आपल्याला रेडी मिळेल. आणि अशा प्रकारे डिझाईन बनवली तर आपला गळा डिप होत नाही आहे. जसा आपण गळा घेतलेला आहे तसंच आपल्याला रेडी गळा भेटतो. तर आता आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडला. आता आपल्याला सवासं मिळेल डिझाईनवर. ओके. तर तुम्ही पाहू शकता पलटी मारून घेतल्यानंतर किती छान ब्लाऊज दिसत आहे. मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि साडीचा कलर ब्लाऊजचा कलर एकदम छान मॅचिंग होत आहे आणि या दोन्ही एकत्र केल्यामुळे खूपच छान ब्लाऊज दिसणार आहे. तर मी याला पायपिंग का मारली आहे, आपल्याला आधीच पॅचवर्क ब्लाऊज आहे त्याला लेस ॲड केली. जर आपण लेस वरच्या साईडला लावली असती तर खूप ओव्हर वाटलं असतं, म्हणून मी पायपिंग ॲड केली. तर तुम्ही पायपिंग न ॲड करता वरच्या साईडला डायरेक्ट लेस पण लावू शकता. ओके. तर आता आपला गळा रेडी आहे. आता आपल्याला आतल्या साईडला त्याच प्रकारे पायपिंगचा कपडा घेऊन, जसा आपण पुढच्या साईडला घेतला त्याच प्रकारे पायपिंगचा कपडा घेऊन आपल्याला पायपिंग लावायची आहे. त्या अगोदर आपण पायपिंग किती करणार आहोत ते कन्फर्म करण्यासाठी तुम्ही थोडीशी शिलाई टाकून घ्या, दाब शिलाई. मला दाब शिलाईची गरज लागत नाही शक्यतो, तर मी तुम्हाला दाखवायसाठी मारून घेतलेली आहे. आणि आपण जी आपण दाब टीप मारलेली आहे त्या दाब टिपवरूनच आपल्याला पायपिंग जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपली पायपिंग पूर्ण सेम आणि बरोबर येऊ शकते. तर तुम्ही पाहू शकता आता मी जशी टिप मारून घेतली होती त्याच टिपवर नंतर पायपिंगचं फॅब्रिक ठेवून पायपिंग करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपलं पायपिंग व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे, सेट करून घ्यायचं आहे.
हा व्हिडिओ नाईटला शूट केलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं दिसायला क्लिअर नाही आहे. तर पहा, आपली पायपिंग तयार करून झालेली आहे. आपला बॅकनेक तयार आहे आणि हे संक्रांतीसाठी पेशवाई पैठणी आहे. तर अशा प्रकारे एकदम नवीन ब्लाऊज डिझाईन मी शिवलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता आपल्याला कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. कंबरपट्टी लावता वेळेस आपल्याला जे बॉर्डरवर विदाऊट वर्क केलेलं म्हणजे पॅच वर्क केलेलं थोडीशी पट्टी आपल्याला दिसत असते, त्याच्यावर आपल्याला कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. ती आपल्याला शिलाई मार्जिनसाठीच असतं. आपलं बॉर्डर जर शिलाईमध्ये गेलं तर ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही किंवा ब्लाऊज प्रॉपर काठपदर साडी असं वाटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तेवढी पट्टी लक्षात घेऊन कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. कंबरपट्टी जोडल्यानंतर आपल्याला हात शिलाई करायची आहे. तर आपण कशी मारली तरी चालते. तर आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, मोत्याचा पॅचवर्क करण्यासाठी सेंटर काढायचा आहे ब्लाऊजचा, त्याच्यावर डॉट लावून घ्यायचा आहे. जिथं आपला सेंटर येतं तिथं अशा प्रकारे मोत्याचे मणी बसवून मी